महापालिकेच्या महापौर पदासाठी मंत्रालयात आरक्षण सोडत पार पडली। सांगली महापालिकेसाठी महापौर पद सर्वसाधारण झाले, त्यामुळे आता भाजपच्या इच्छुकांमध्ये जोरदार टशन असणार आहे। महापौर पदासाठी निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, अतुल माने व रोहिणी पाटील या प्रमुखांची नावे चर्चेत आहेत। लवकरच महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल, त्यामुळे इच्छुकांनी आपल्या नेत्यांजवळ फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। या निवडणुकीत भाजपने 39 जागा जिंकल्या। सत्ता स्थापनेसाठी एका जागेची कमी आहे, पण शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन होणार आहे। त्यामुळे भाजपला महापौर पद तर शिवसेनेला उपमहापौर पद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी यांची महापालिकेतील ही तिसरी टर्म आहे। 2013, 2018 आणि आता नुकत्याच 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते कायम काम पाहणार आहेत। त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषवले। भाषण कौशल्य देखील त्यांच्याकडे आहे। शिवाय मिरजेतून ते एकमेव महापौर पदासाठी भाजपकडून इच्छुक आहेत, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी झालेला वाद त्यांची वजाबाकी करू शकतो। माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी हे देखील महापौर पदासाठी इच्छुक आहेत। त्यांची ही चौथी टर्म आहे। त्यांनी उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पदावर काम केले। सर्वात अनुभवी म्हणून पक्ष त्यांना पुढे नेऊ शकतो, पण सध्या त्यांचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी फारसं सौख्य नाही, त्याचा फटका त्यांना बसू शकतो। याबरोबर अतुल माने यांचं नाव देखील चर्चेत आहे। याबरोबर भाजपच्या नगरसेविका रोहिणी पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे। त्यांनी या विजयाने हॅट्रिक केली आहे।